नमस्कार मंडळी, कोकणी व्लॉगर्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। नवीन जागा, भन्नाट अनुभव आणि धमाल मस्ती हे सगळं मिळणार तुम्हाला कोकणी व्लॉगर्स या यूट्यूब चॅनलमध्ये। ब्लॉगिंगचं खरं मन म्हणजे कोकणी व्लॉगर्स। चला तर मग सुरू करूया सफर। नमस्कार मंडळी, आपल्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। पहिल्या पार्टमध्ये तुम्ही पाहिलं असेल आम्ही रेडीच्या बाप्पाचे दर्शन घेतलेलं। दुसऱ्या पार्टमध्ये आपण सागरेश्वरला आलोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यामध्ये उभादांडा येथे असलेले श्री देव सागरेश्वर मंदिर तुम्ही इथे पाहू शकता। याच मंदिराच्या नावावरून इथल्या सागरी किनाऱ्याला सागरेश्वर असं नाव पडलंय। सागरेश्वर येथील सुंदर असा समुद्रकिनारा तुम्ही पाहू शकता। इथे निळाशार समुद्र आणि स्वच्छ किनारपट्टी तुम्ही इथे पाहू शकता। समुद्रावर राज्य करणारा कोळी राजा आपल्या पत्नीसह इथे उभा आहे, पहा। हेलो गाइज, हेलो गाइज, लाइक। तुम्हाला येथे राहायचं असेल तर MTDCचे हॉटेल्स उपलब्ध आहेत। आता मी तुम्हाला नवाबागमधील नवीन झालेला ब्रिज दाखवणार आहे। अरबी समुद्र आणि मांडवी खाडी यांच्यावर बांधलेला हा नवाबागमधील ब्रिज तुम्ही पाहू शकता। एकदम सीलिंगसारखं स्ट्रक्चर असलेला सुंदर असा नवाबाग येथील ब्रिज। असंच पाहता पाहता अचानक आम्हाला एक जलचर दिसला। जवळून आणि निरखून पाहिल्यावर ते पाण मांजर होतं। मांडवी खाडीत बोटिंग पण चालू झालंय। पर्यटक इथे बोटिंगचा पण आनंद घेत आहेत। नवाबागचा ब्रिज पाहून झाल्यावर आम्ही पुढे वेंगुर्ला बंदरावर गेलो। संध्याकाळची वेळ असल्याने वेंगुर्ला बंदरावर खूप सारे मच्छीवाले बसले होते। मोठमोठे सुरमई, छान छान पॉपलेट, सरंगा तसेच मीडियम आणि लार्ज साईजमध्ये कोळंबी तुम्ही इथे पाहू शकता। समुद्रकिनारा आणि बंदर असल्याने इथे मासे ताजे आणि कमी दरात भेटतात। ते 1200 आणि त्या 400 300 रुपये 1200। ते बरे सगळ्या माशांचे रेट काढून शेवटी आम्ही सुरमई आणि प्रॉन्स घेतले आणि घरी निघालो। सर्वांनी खूप एन्जॉय केलं। फॅमिलीसोबत घालवलेला हा एक दिवस खूप छान होता। नेहमी लक्षात राहील अशा गोड आठवणी देऊन गेला। तुम्हाला हा आमचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।